काल कायाने त्याचं काम चोख बजावलेलं दिसतंय. हो, आता आपल्याला हवं तसंच घडणार आहे मार्जरी. मी फक्त एका गोष्टीची वाट बघते. एकदा का अथर्व आणि मीरा जवळ आले आणि मीरा गरोदर राहिली की मग ती मूल जन्माला घालणारच, काही झालं तरी. मलाही हे घडण्याचे संकेत दिसत आहेत. आणि मीराला होणारं बाळ कन्याच असेल. आणि ती मीराची कन्या, तो इगलासा जीवच आपल्याला चिरतारुण्याकडे घेऊन जाईल. हो मार्जरी, एकदा का आपण चिरतरुण झालो ना की या सगळ्यांना मी स्वतःच्या हाताने संपवणार आहे. खूप त्रास दिलाय या सगळ्यांनी मला. माझ्याकडे एवढी शक्ती असूनही मी माझे हात बांधून ठेवले होते, कारण आपल्याला चिरतारुण्य मिळवायचंय. हे सगळं नंतर होईलच. पण मंजरी, आधी मला एक सांग, तू काल कायाला कुठल्या मनुष्य स्त्रीचा बळी देणार आहेस? जी स्त्री आपल्या कामात आडवी येईल तिचा बळी देणार आहे मी. पण आत्ता ही गोष्ट आपल्यासाठी दुय्यम आहे. आत्ता फक्त मीरा आणि अथर्वचं जवळ येणं महत्वाचं आहे, कारण तीच वाट आपल्याला चिरतारुण्याकडे घेऊन जाणार आहे. माया, माया लिसन ना. अजित प्लीज झोपू दे. माया लिसन ना, ऐक तर एकदा माझं. माया, माया प्लीज ऐक तर एकदा. ओ गॉड, काय झोपू दे ना यार अजित. प्लीज यार, ऍटलीस्ट तू तरी विश्वास ठेव ना यार. तर मी आणि डॅड आम्ही खोटं नाही बोलत आहोत, 100% खरं बोलतोय आम्ही. अरे तो अथर्व तिकडे बाहेर होता आणि आम्ही घरात यायच्या आधीच तो घरात आला होता, जेवायला बसला होता. पॉसिबलच नाही यार, त्याच्याकडे काहीतरी जादू आहे. अजित प्लीज प्लीज गप्प बस. हा, मला तुझी फालतू थिअरी नाही ऐकायची प्लीज. यार थिअरी नॉनसेन्स नाही आहे माया. आय एम टेलिंग द ट्रूथ. खरं बोलतोय, ट्रूथ. द ट्रूथ. येस. या द ट्रूथ की अथर्व एक जादूगार आहे. हा. प्लीज अजित, प्लीज ग्रो अप. ग्रो अप. बरं 3 लाख रुपयाचं काय? हा, 3 लाख रुपयाचं काय? एरवी छोट्या मोठ्या चुका केल्या ना आपण, तरी अथर्व रागवतो आपल्यावरती. मी काय केलं, मला तर काय सांगू आता तुला माझ्यासोबत काय काय करतो तो. पण मी बिझनेस मधनं 3 लाख रुपये लंपास केले. काय केलं अथर्वने? नॉट इवन सिंगल वर्ड, एक शब्द बोलला नाही तो. अरे घरात सगळ्यांसमोर तमाशा करायला हवा होता त्याने, पण त्याने काय केलं? काहीच नाही केलं. आई मायावी है, काहीतरी मायावी आहे. त्यात एवढा मोठा भूत आणून ठेवलाय त्यांनी अजून. तू विश्वास ठेवा. ओके ओके, भूत आणून ठेवलंय. मग तुम्ही काय काय करणार काय याबद्दल? I don't know. प्लीज मी प्लीज लिसन एक करू शकतो. लिसन तर एक ऐक ना प्लीज. एक गोष्ट करू शकतो आपण. आपण आहे ना माया, हे सगळं सोडून देऊया. हे सोडून देऊया, आपण सगळं कुठेतरी लांब निघून जाऊया, फक्त तू आणि मी. हा, एक छोटंसं घर घेऊया. मी कामाला जाईन, हवं तर तू आराम कर, घरी बस, आराम कर. मी जेव्हा कामावर येईन ना, तू रेडी होतेस तशी छान रेडी हो, माझं वेलकम कर. जस्ट इमॅजिन यू अँड मी, पीसफुल लाईफ, आवर ड्रीम हाऊस. Oh my God, that's so sweet. एक आपलं छोटंसं घर, आपलं ड्रीम हाऊस. नाहीस, तू जॉबला जाणार. हा, तुझ्यासाठी मी नटून अशी रेडी होऊन बसणार. नाहीस, चांगलं आहे हे ड्रीम. एक काम कर अजित, हा हे ड्रीम घे आणि ह्याला चुलीत टाक. कॉज मला नाही राहायचं छोट्याशा घरात, मला या मोठ्या घरात राहायचंय. मी जे काम करायला आले ते मला करायचंय. मग मला फरक पडत नाही पुढे भूत आला, चेटकीण येईल, नाही तर कुठला तरी जादूगार येईल. हा, मला या घरात राहायचंय आणि मला जे हवंय ते मी मिळवणार. ओके, अँड आय विल फाईट फॉर इट. पण प्लीज मला झोपू दे. ओके प्लीज. तू झोप, पण माया प्लीज एकदा ऐक. प्लीज लेट मी स्लीप प्लीज. ऐक.
मला असं वाटतंय की अथर्वंना तुझं आणि त्यांचं बाळ हवंय. फक्त मंजिरीच्या भीतीपोटी तू तुमचं प्रेम अपूर्ण ठेवतीयस. आपण जर आपल्या प्रेमासाठी लढलोच नाही तर हाही आपला पराभवच असेल ना. सावकाश. आराम. मस्करी कर. रिलॅक्स. काय होतंय? खरंच लागलं यावेळेस. तुम्ही सांभाळून का? परत गंमत केली. अच्छा सॉरी. आय नो आय शुड स्टॉप. नाहीतर लांडगा आला रे आला तसं होईल माझं. नाही होणार. तुम्ही कितीही वेळा गंमत केली ना तरी सुद्धा मी दरवेळेस येईल. रिस्क नाही घेणार. काय झालं असं का बघताय? एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? काय झालं मीरा? बाबा, आई. अनन्या. बाबा, आई. बाबा, दादा, लवकर या खाली. बाबा, ओ, आई, तिथे कोणीतरी आहे. अनन्या? दादा, काय तिथे कोणीतरी झालं? हा? तिथे कोणीतरी आहे. मला खूप भीती वाटते. तू शांत. काय झालं अनन्या? का घाबरलीस तू? काय बघितलंयस तू बाहेर?